नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो व्हिडिओ असणार मित्रांनो, एस-बी-आय कडून जी वॅकन्सी निघालेली आहे ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट अँड सेल्समध्ये, त्याचा मी इथं फॉर्म फिल करून दाखवणार आहे. संपूर्ण माहिती आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. न्यू रजिस्ट्रेशन पासून तर फायनल आपल्याला प्रिंट आउट पर्यंत संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. ओके. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्हाला मी थोडी जाहिरातीबद्दल माहिती देतो. रिक्वायरमेंट जी असणार आहे याच्यामध्ये ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट अँड सेल्समध्ये वॅकन्सी असणार. त्याची नोटिफिकेशन आलेली आहे. फॉर्म भरण्यासाठी दिनांक असणार आहे 6/8/2025 ते 26/8/2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यायचे आहे. एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाल्यांसाठी तर वॅकन्सी असणार आहे. ऑल इंडियासाठी तर वॅकन्सी आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये तर वॅकन्सी चेकआउट करू शकता. ओके. टोटल वॅकन्सी दिलेली 476 प्लस इथं 168 वॅकन्सी बॅकलॉगमध्ये. ओके. अशा पद्धतीची तर वॅकन्सी असणार आहे. 74 वॅकन्सी इथं दिलेली आहे. एक्समध्ये. ओके. मध्ये. अशा पद्धतीने टोटल वॅकन्सी याच्यामध्ये दिलेली आहे. 8 ते 10 बॅकलॉग वॅकन्सी असणार आहे. ओके. टोटल इथं 5180 पदांसाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला एनी ग्रॅज्युएट डिग्री आपलं क्वालिफिकेशन असणार आहे रिक्वायर्ड करण्यासाठी आणि आपण याच्यामध्ये आपल्याला एक्झामिनेशन पॅटर्न वगैरे दिलेलं आहे. लिमिट दिलेलं आहे आपल्याला 20 ते 28 वर्षापर्यंत आपण इथं फॉर्म भरू शकतो. जे काही कॅटेगरीमध्ये असाल त्यांना इथं सूट असणार आहे. आणि याच्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे. ₹750 चलन फीज असेल. ओपन कॅटेगरीला, एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डीला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. हे तुमचा एक्झाम पॅटर्न वगैरे याच्यात बघायला तुम्हाला मिळतो. प्री एक्झामिनेशन पॅटर्न आणि मेन्स एक्झामिनेशनचा पॅटर्न दिलेला आहे. ओके. तर आता तुम्हाला ही माहिती वाचायची असेल तर पीडीएफ फाईल तुम्हाला टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर मिळून जाईल. चला तर मग वेबसाईटवर जाऊया. सगळ्यात आधी आपल्याला फॉर्म भरण्यासाठी आय-बी-पी-एसची वेबसाईट दिलेली आहे, जी की तुम्ही बघू शकता. IBPS ऑनलाईन डॉट IBPS इन. ओके. एस-बी-आय कडून इथं वॅकन्सी आहे, जी की इथं रिक्वायरमेंट दिलेली आहे. ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट अँड सेल्ससाठी ॲडव्हर्टाइज नंबर दिलेली आहे 2025-26 साठी. फॉर्म भरलेला सुरुवात झालेला आहे 6/8/2025 ते 26/8/2025 पर्यंत लास्ट डेट असणार आहे. जे की आपल्याला प्रिंट आउट वगैरे काढून घ्यायची, या पेमेंट फीस वगैरे भरून टाकायचं त्या तारखेपर्यंत. आता मी थोडं तुम्हाला इथं मोठं करून दाखवतो फाईल. ओके. आता तुम्ही इथं आता आल्यानंतर तुझ्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होतो. सगळ्यात आधी आपल्याला इथं ज्यांनी लॉगिन वगैरे करायचं असेल त्याला की तुम्ही कोड वगैरे टाकून रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आणि सिक्युरिटी कोड टाकून लॉग इन करू शकता. आपल्याला सगळ्यात आधी इथं नवीन फॉर्म भरायचे आहेत. आपल्याला क्लिक हिअर न्यू रजिस्ट्रेशन आपल्या या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्या समोर इथं फाईल ओपन होऊन जाते. आपलं वेबसाईट ओपन होते. सगळ्यात आपल्याला 6 स्टेप बघायला मिळतात. बेसिक इन्फॉर्मेशन, फोटो अँड सिग्नेचर, डिटेल्स, प्रिव्ह्यू करायचा फॉर्म, अपलोड करायचे डॉक्युमेंट्स आणि पेमेंट्स करायचे. हे 6 आपल्याला स्टेप बाय स्टेप करावं लागतं. जर तुम्हाला जर क्लिक युअर पॉईंट्स वगैरे चेकआउट करायचे असतील त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथं पॉईंट्स वगैरे चेकआउट इम्पॉर्टंट इथं भेटत असतात. ओके. त्यानंतर इथं आपण वापस वेबसाईटवर येऊन जाऊ. आता स्टेप बाय स्टेप फॉर्म फिल करून घेऊ. आता सगळ्यात आधी होता बेसिक इन्फॉर्मेशन फर्स्ट आपल्याला असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट स्टेजमध्ये आपल्याला इथं फर्स्ट नेम टाकायचं आहे. कन्फर्म करायचं आहे. मिडल नेम टाकायचं आहे. परत एकदा कन्फर्म करायचं आहे. लास्ट नेम टाकायचं आहे. डबल एकदा कन्फर्म करायचं आहे. फुल नेम डायरेक्टली इथे ऑटोमॅटिकली येऊन जातं. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. कन्फर्म मोबाईल नंबर करायचा आहे. अल्टरनेट मोबाईल असेल तर टाकायचा आहे. नाही सोडून द्यायचं आहे. ओके. ईमेल ॲड्रेस कंपल्सरी आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर डोमेन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. डोमेन नेम आपल्याला gmail.com, .in जे पण आपलं असेल ते. ओके. आणि कन्फर्म मेल ॲड्रेस खाली टाकायचा आहे. सिक्युरिटी कोड इथं टाकून द्यायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं आहे. एवढीच आपल्याला बेसिक डिटेल फिल करायची आहे. तेवढा फॉर्म बेसिक डिटेल सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर सेकंड आपल्याला फोटो अँड सिग्नेचर अपलोड करायचं आहे. चला तर मग फिल करूया. तर मित्रांनो, तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बेसिक डिटेल तुमची इथं इन्फॉर्मेशन फिल होऊन जाते. सेकंड आपल्याला चालू होतं आपल्याला फोटो अँड सिग्नेचर. ओके. तर आपल्याला इथं आपल्याला बघू शकता तुम्ही आपल्याला प्रोव्हिजनल इथं पासवर्ड आणि आयडी इथं मिळून जाते आपल्याला, जेणेकरून आपल्याला लॉग इन करण्यासाठी आपल्याला इथं पुढे कामात येऊ शकते. आपल्याला पासवर्ड वगैरे इथं मिळून जातो. ओके. त्यानंतर आपल्याला इथं सगळ्यात आधी इथं आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे आणि कॅप्चर फोटो काढायचा आहे आणि अपलोड करून टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं सिग्नेचर अपलोड करायची आहे, जे की इथं दिलेली आहे गाईडलाईन. ओके. तर गाईडलाईन एकदा तुम्हाला मी दाखवून देतो. तर गाईडलाईनवर क्लिक करायचं आहे. इथं गाईडलाईन दिलेली आहे आपल्याला, डिक्लेरेशन वगैरे इथं दिलेली आहे संपूर्ण माहिती. ओके. त्याच्यानंतर इथं आपल्याला फोटोची साईज वगैरे दिलेली आहे, जे की बघू शकता तुम्ही आता 200 बाय 230 पिक्सल 20 ते 50 सेव्हींचा फोटो पाहिजे आपल्याला. DPI तुम्ही बघू शकता दिलेलं आहे. ओके. त्यानंतर ते सिग्नेचरमध्ये जाऊया आपण आता. फोटोग्राफ इमेज फोटोग्राफ कॅप्चर तर आपल्याला मोबाईलमधून पण आपण करू शकतो कोड वगैरे कॅप्चर करून. ओके.
आता तुमच्यानंतर आपल्याला सिग्नेचरमध्ये दिलेली आहे साईज 160 बाय 60 पिक्सल 10 ते 20 KB पर्यंत पाहिजे आहे. ओके. आणि इथं अपलोड करायचं आहे. जे की आपण आता इथं अपलोड करणार आहोत त्या वेबसाईटवर. ओके. त्याच्या आधी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला गाईडलाईनचे आणि इथं कॅप्चर करण्यासाठी फोटोग्राफ तुम्ही लॅपटॉपमधून फॉर्म भरत असाल डायरेक्टली क्लिक करू शकता किंवा डायरेक्ट मोबाईल नंबर कोड आपल्याला स्कॅन करायचा आहे डायरेक्टली आपल्यासोबत लॉग इन पासवर्ड येतो आपण तिथून लॉग इन करून आपल्याला फोटो काढायचा आहे डायरेक्टली 10 सेकंदचा तिथं कॅप्चर होऊन जातो. ओके. तर या साईडला इथं फोटो इथं अपलोड करा आणि इथं आपल्याला सिग्नेचर अपलोड करायचं आहे कन्फर्म करायचं आहे दोघी बॉक्समध्ये इथं आणि आपल्याला सेव्ह आणि स्टॉपवर आपल्याला क्लिक करायचं आहे. एवढं फिल करून आपल्याला डिटेल्स फिल करायचे थर्ड स्टेजमध्ये. चला तर मग अपलोड करून घेऊया इथं फोटो. तर मित्रांनो फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर डिटेल आपल्याला इथं भरायची असते जे की इथं दिलेलं आहे बेसिक डिटेल आणि क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आणि लँग्वेज डिटेल भरायची असते. सगळ्यात त्याचा बेसिक डिटेलमध्ये आपण आता याच्यामध्ये भरणार आहोत आपल्याला सर्कल कोणत्या सर्कलला तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ओके. तर तुम्ही इथं बघू शकता. ओके. तर आपल्याला इथं बघून घ्यायचं चॉईस करून घ्यायचं आहे मेट्रोस वगैरे कुठं फॉर्म भरायचा आहे. ओके. त्याच्यानंतर इथं आपल्याला सर्कल दिलेले आहे आपल्याला प्रेफरन्स द्यायचे 2 सर्कलमध्ये. इथं आता महाराष्ट्र बघू शकता आणि याच्यामध्ये आपल्याला आणि सेकंड आपल्याला चॉईस करून घ्यायचे असे 2 सर्कल्स आणि त्याच्यानंतर आपलं युनियन टेरिटरी इथं आपल्याला येणार आहे महाराष्ट्र. ओके. असे दिलेले आहे. ओके. त्यानंतर लँग्वेज इथं दिलेली आहे. लँग्वेज इथे आपल्याला मराठी इथं आपल्याला येस करायचं आहे. त्यानंतर इथे लोकल लँग्वेज आपल्याला दिलेली आहे. इथे सांगितलेली आहे 10वी 12वीच्या आपल्याला मार्कशीटमध्ये आपल्याला लोकल लँग्वेज आहे का? मराठी विषय आपल्याला आहे का? तर येस करू शकता नाही तर नो करू शकता 10वी किंवा 12वी मध्ये दोघांपैकी एक. त्यानंतर कॅटेगरी चॉईस करून घ्यायचं जे आपण कॅटेगरीमध्ये फॉर्म भरायचा आहे. ओके करायचं आहे. त्यानंतर इथं दिलेलं आहे सबकास्ट इथे लिहायची आहे. जी की आपली सबकास्ट असेल तिचं नाव टाकायचं आहे. ओबीसी असेल तर ओबीसी इथं सिलेक्ट करायचं आहे. जी पण कॅटेगरी असेल ती. त्यानंतर इथं आता आल्यानंतर खाली कन्फर्म युअर आपलं ईडब्ल्यू सर्टिफिकेशनमध्ये आपण इथं असाल तिथं करायचं आहे नाही सोडून द्यायचं आहे. आर यू फॉर इंटरेस्ट फॉर अपेंडिशिप फॉर SBI तर येस नो इथं करू शकता. ट्रेनेड अपेंडिशिप SBI आपण केलेली असेल तर येस नो इथं करू शकता. अपेंडिशिप झालेली असेल तर आपण इथं करू शकता येस किंवा नो. नसेल तर नो करून टाकायचं आहे. ओके. येस केलं तर मग तुम्हाला कधीपासून कुठपर्यंत अपेंडिशिप केली तर टाकायचं आहे. ओके. त्यानंतर इथं दिलेलं आहे PWD मध्ये आपण आहात का 40%च्या वरती येस नो करू शकता. येस केलं तर आपल्याला इथं भरावे लागतं कॅटेगरी वगैरे सगळी डिटेल. ओके. नो केलं तर काही हरकत नाहीये. त्यानंतर एवढे ऑप्शन आपल्याला बनवून जातात मग डायरेक्टली. ओके. क्लिक होत नाही. त्यानंतर इथे इथं आपल्याला याच्यामध्ये आपल्याला पर्सन्स फॉर स्पेशली डिसॅबिलिटी मतलब तुम्ही भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त वगैरे डिसॅबिलिटीमध्ये 40% असाल येस नो इथं करू शकता. ओके. त्यानंतर याच्यामध्ये आता गेल्यानंतर आपल्याला नीट फॉर कंपल्सरी अवर टाइम ऑफ एक्झामिनेशन तर येस केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपण 40% वर दिव्यांग असाल तर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला एक्झामिनेशन द्यायला कारण ते आपल्याला कोणी सोबत पाहिजे असेल तर येस करायचं आहे. ओके. नाही तर नो करून टाकायचं आहे. त्याच्यासाठी असतं हे संपूर्ण माहिती. ओके. जर नो करून टाकायचं नसेल तर आपल्याला त्याच्यानंतर इथं आपलं आता इथं आपली कास्ट चॉईस करायची बुद्धिस्ट, ख्रिश्चन, हिंदू, जैन, मुस्लिम, शीख जे पण आपण असाल. तर इथे हिंदू आपण घेतलं. ओके. त्यानंतर मायनॉरिटी कम्युनिटीमध्ये येतात आपण येस नो करू शकता. ओके. त्यानंतर इंडियन डायरेक्टली इथे येऊन जातं. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की आपल्याला इथं वुमेनमध्ये आपण असाल तर आपल्या नावामध्ये काही चेंज वगैरे असाल ते आपण इथं चेंज करू शकतो. आपल्याला इथं वुमेनमध्ये आपल्याला काही कॅटेगरीमध्ये नुसार आपल्याला इथं आपल्याला सूट पाहिजे असेल तर आपण इथे येस करू शकतो. नाही तर नो करून टाकायचं आहे. तर ते एक सर्व्हिसमॅन असेल तर येस करायचं नाही तर नो करायचं आहे. ओके. त्यानंतर इथं दिलेली संपूर्ण माहिती आहे. एक सर्व्हिसमॅनमध्ये आपण काही डिसेबल झालेलं असेल तर येस नो करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर दिलेलं आहे एक सर्व्हिसमॅनबद्दल इथं माहिती जी की क्लिक होणार नाही. डिपार्टमेंट फॉर सर्व्हिसमॅन फॉर किल ॲक्शन्स याच्यामध्ये असेल येस नो करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर इथं एक सर्व्हिसमॅनचं इथं झालं आता SBI मध्ये आपण ऑलरेडी वर्किंग आहात का येस नो इथं करायचं. येस केलं तर आपल्याला येस करायचं नाही तर नो करायचं आहे. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आपल्याला सर्कल आपल्याला एम्प्लॉय वगैरे आहात का तुम्ही आपला आता सर्कल क्रेडमध्ये येस नो इथं करू शकता. त्याच्यानंतर इथं दिलेले आपल्याला ऑप्शन सिबिल स्कोर आपला चांगला आहे का. ओके. लोन्स वगैरे चालू आहे क्रेडिट कार्ड वगैरे चालू आहे ड्यूज वगैरे आहेत का सिबिल स्कोरमध्ये येस नो तुम्ही करू शकता लोन्स वगैरे मध्ये. ओके. त्यानंतर इथं आता दिलेलं आहे रिपोर्ट फॉर रिगार्डिंग फॉर कॅरेक्टर. ओके. तर कॅरेक्टर फॉर रिकॉर्डिंग आपल्याला दिलेलं आहे येस नो तुम्ही करू शकता. ओके. ओके. त्यानंतर इथं प्रिमियरी एक्झामिनेशन सेंटर आपल्याला चॉईस करायचं फर्स्ट प्रेफरन्स द्यायचं आहे जे की आता मी महाराष्ट्र घेणार आहे. सेकंडमध्ये आपल्याला
महाराष्ट्र इथं घेतल्यानंतर कोड नंबर डायरेक्टली इथे येतो. ओके. आणि एकदा फ्री झाल्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला सेकंड पेपर द्यायचा आहे. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला इथं पेपर द्यायचा आहे, जे की तुम्हाला इथं वाटत असेल त्या जिल्ह्यामध्ये पेपर देऊ शकता. ओके. त्यानंतर प्री एक्झामिनेशनचं आपल्याला सेकंड चॉईस करायचं आहे. आपल्याला परत अजून इथं जे पण इथं वाटत असेल तर आपल्याला इथं चॉईस करून घ्यायचं आहे. ओके. महाराष्ट्र परत एकदा. त्यानंतर आपल्याला इथं परत जो सेंटर चॉईस करायचा आहे. त्यानंतर आता मेन्स एक्झामिनेशन सेंटर चॉईस करायचं आहे, जे की आपल्याला इथं सगळ्यात आधी पहिले आता महाराष्ट्र, त्यानंतर इथं सेंटर्स घ्यायचं आहे. सेंटर आपल्याला जे पण दिलेलं असेल मेन्स एक्झामिनेशनचं ते देऊ शकता. ओके. की सेकंड सेंटर आपल्याला एक अजून परत एक चॉईस करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं परत कुठं द्यायचं आहे ते बघून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके. त्यानंतर इथं आता दिलेलं आहे की आपल्याला आयडी आपल्याला घेऊन जायची एक्झामिनेशनमध्ये जे पण या नावाने असेल त्या नावामध्ये. ओके. येस करायचं आहे. जे आयडी प्रूफ आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स जे पण आपल्याकडे असेल, तर आधार कार्ड सर्वांकडे असतं, तर आधार कार्ड पण तुम्ही घेऊन जाऊ शकता. आयडी प्रूफ नंबर द्यायचा आहे, आधार कार्ड नंबर टाकायचा आहे याच्यामध्ये. आता जो पण आपल्याकडे आयडी प्रूफ त्याचा नंबर टाकायचा आहे सिलेक्ट केलेली. तर आपल्याला इथं एक्झामिनेशन दिलेली प्री आणि मेन्स एक्झामिनेशन्समध्ये आपल्याला पेपर आपल्याला द्यायचा आपल्याला प्रेझेंटेड फॉर यू. ओके. तर आपल्याला इंग्लिश लँग्वेजमध्ये द्यायचं, इंग्लिश हिंदी का मराठी हिंदीमध्ये. ओके. मराठी मराठी इंग्लिशमध्ये. ओके. चॉईस करायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला इथं खाली आल्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन इथं डेट ऑफ बर्थ टाकायची आपली. ओके. तिन्ही कॉलममध्ये डेट, मंथ आणि इयर. ओके. त्याच्यानंतर आपल्याला इथं जेंडर सिलेक्ट करायचं. आपल्या एज खाली येऊन जातं. मेल फिमेल जे पण आपण असाल. ट्विन सिस्टर ब्रदर आपण असाल, तर जुडवा आपण असाल, घरामध्ये कोणी बहीण भाऊ जुडवा असाल, येस नो तुम्ही करू शकता, नाव टाकू शकता. नो असेल तर नो करायचं आहे. आता अनमॅरिड सिलेक्ट करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. ओके. येस करायचं आहे. आपलं आधार कार्ड व्हेरिफिकेशन झालेलं असेल तर फादर नेम टाकायचं आहे. त्याच्यानंतर फादर मिडल नेम आणि फादर लास्ट नेम. मदरचं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम टाकायचं आहे. वाईफ असेल तर वाईफचं नाव टाकायचं आहे संपूर्ण याच्यामध्ये. ओके. मिडल नेम आणि इथं लास्ट नेम. ॲड्रेस टाकायचा. ॲड्रेसमध्ये आपल्याला इथं कोरस्पॉन्डम ॲड्रेस म्हणजे तुम्ही इथं टेम्पररी राहत आहात, कुठं बाहेरगावी वगैरे आपण जॉब वगैरे करत असाल किंवा शिक्षणासाठी कुठे गेलेला असाल, तर तो ॲड्रेस इथं टाकायचा आहे. परमनंट ॲड्रेस म्हणजे आपला परमनंट ॲड्रेस आपल्याला टाकायचा आहे, जो की आपल्या गावाकडचा ॲड्रेस असेल तो. दोघे ॲड्रेस सेम असेल तर सेम करायचं, याच्यावर टिक करायची, डायरेक्टली येऊन जातो. ओके. त्यानंतर GSTमध्ये आपल्याला इथं फीज वगैरे आपल्याला द्यायचे, परमनंट ॲड्रेसवर द्यायचे. तो टेम्पररी ॲड्रेस द्यायचा. ₹750 आपल्याला फी लागणार आहे. आपल्याला व्हॅलिडेट डिटेलवर क्लिक करायचं, सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. तर एवढं डिटेल भरल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस येते क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्सवर आपल्याला जायचं आहे. तर ते झाल्यानंतर आपल्याला प्रिव्ह्यू फॉर्मवर जायचं आहे. ओके. तर आपल्याला आता माहिती भरून घेऊया. तर मित्रांनो, सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला बेसिक डिटेल आपली झालेली आहे भरून. आता क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स अँड लँग्वेज डिटेल आपल्याला भरायची आहे, जी की तुम्ही इथं बघू शकता दिलेली आहे. ओके. याच्यामध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिले एक्झामिनेशन दिलेली आहे, अपेअर एक्झामिनेशन, ड्युरिंग सब्जेक्ट. त्यानंतर इथं नेम ऑफ द युनिव्हर्सिटी, डेट ऑफ पासिंग, पर्सेंटेज आणि क्लास टाकायचं, ग्रेड वगैरे टाकायची आहे. सगळ्यात आधी ग्रॅज्युएशनचं भरायचं आहे. ग्रॅज्युएशनची तर आपण अपेअर आहात, पास आहात, तर पास करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सब्जेक्ट कोणते, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, ॲग्रिकल्चर, मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग, ऑदर. ओके. तर इथं चॉईस करायचं आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. आपल्या युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचं आहे, जे पण युनिव्हर्सिटीचं नाव असेल आपलं, नाहीतर कॉलेजचं नाव. ओके. दोन्हीपैकी एक आपण टाकू शकतो. त्यानंतर इथं पासिंग डेट टाकायची आहे, कधी पास आउट झालेला आहात असे सिलेक्ट करून घ्यायची आपल्याला, जे पण इथं मंथ वगैरे असाल. ओके. मार्च, एप्रिल 2020, 21, 22. ओके. आणि पर्सेंटेज टाकायचे जे पण इथं असाल. ओके. त्यानंतर इथं क्लास, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास आणि पास असं चॉईस करायचं आहे. ओके. त्यानंतर आपल्याला जर ड्युअल डिग्री वगैरे झालेली आहे, कोणती इंटरग्रेटेड आपण इथं पास करू शकतात, तर कोणती ड्युअल डिग्री झालेली आर्ट्स, कॉमर्स, सायन्समध्ये देऊ शकता. ओके. नसेल तरी आपल्याला ऑप्शन इतकं काही इम्पॉर्टंट नाही आहे इंटरग्रेटेड डिग्रीमध्ये. ओके. ड्युअल डिग्री तर आपल्याला इथं भरायचं असेल तर आपण भरू शकता, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. ओके. डबल ग्रॅज्युएट काही झालेलं असेल आपण, तर कोणत्या दुसऱ्या मॅनेजमेंटमध्ये आपण भरू शकतो, नाही तर इथं सोडून द्यायचं ऑप्शन. ओके. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं दिलेलं आहे, आपल्याला इथं परमनंट नाही आहे. आपल्याला जर टाकायचं असेल पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीचं वगैरे प्रोफेशनल नॉलेज टाकायचं असेल टाकू शकता. याच्यामध्ये कॉमर्स वगैरे, युनिव्हर्सिटीचं नाव. ओके. डेट ऑफ इयर, पासिंग इयर, पर्सेंटेज वगैरे टाकायचं आहे. ओके. इथं दिलेलं आहे संपूर्ण माहिती, जी आपल्याला भरायचं असेल भरू शकता. ओके. एवढी डिटेल भरायची, फक्त ग्रॅज्युएशन डिटेल आपल्याला मेन आहे फक्त पहिली. बाकीचं काही आपल्याला सोडून पण दिलं तर चालतं मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर दिलेलं एक्सपिरियन्स डिटेल. तर आपल्याला एक्सपिरियन्स असेल आपल्याला येस करू शकता. येस केल्यानंतर मग आपल्याला याची तारीख येऊन जाते आजची, तर 22 ऑगस्ट 2025.
तर आपल्याला टाकायचं असतं एम्प्लॉयी डिटेल वगैरे आपण इथे भरू शकतो. जसं की आपल्याला एम्प्लॉयी नेम ऑफ द एम्प्लॉय, त्यानंतर डेस्टिनेशन काय होते आपली, नेचर ड्युटीज आणि रिझन काय होतं लिव्हिंग करायचं. ओके. असं आपल्याला इथे टाकायचं, डेट वगैरे एक्सपिरियन्स वगैरे देऊन जातं. ॲड करायचं आपण टाकू शकता, नसेल तर नो करायचं, प्रेशरवर जॉब आहे. ओके. इथं नो केल्यानंतर चालू शकतो आपण पुढे. आता त्याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला प्री रिक्रुटमेंट एक्झामिनेशन ट्रेनिंग, जी की भेटणार आहे SC, ST, OBC, एक सर्व्हिसमॅन्स वगैरे ना आहे PWDला. हेच करायचं आहे. इथं आपल्याला चॉईस करून घ्यायचं आहे आपली स्टेट वगैरे. ओके. चॉईस झाल्यानंतर पुढे यायचं आहे. ट्रेनिंग कोड वगैरे इथे येऊन जातो आणि आपल्याला इथं प्री एक्झामिनेशन सेंटर्स वगैरे आपल्याला इथे चॉईस करून घ्यायचं आहे, जे की आपल्याला इथं असेल. ओके. दिलेले आहे. ओके. ओके. अशा पद्धतीने दिलेलं आहे, जे की आपल्याला इथं बघू शकता. त्याच्यानंतर दिलेलं आहे आपल्याला लोकल लँग्वेज, आपला मराठी लँग्वेज इथं ऑटोमॅटिकली येते. तर तुला बोलता, लिहिता, वाचता येतं का लिहिलेलं आहे. ओके. रीड, रायटिंग अँड स्पीकिंग, बोलता, लिहिता, वाचता. अजून कोणती लँग्वेज असेल, हिंदी लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज किंवा अजून कोकणी लँग्वेज वगैरे असेल ते टाकू शकता. नाही जर आपल्याला एक लँग्वेज पण असली कंपल्सरी, तर व्हॅलिड डिटेलवर क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे. साधी सोपी एवढीशी डिटेल आपल्याला भरायची आहे मित्रांनो. ओके. एवढी डिटेल फिल केल्यानंतर 4 नंबर आपल्याला प्रिव्ह्यू करायचा आहे फॉर्म. ओके. तर आपण क्वालिफिकेशन डिटेल सेव्ह केल्यानंतर आपल्याला इथं फॉर्म येतो हा. आपल्याला एकदा प्रिव्ह्यू करायचा आहे फॉर्म, चेक करून घ्यायचं आहे सगळी डिटेल वगैरे आपण व्यवस्थितपणे भरलेली आहेत की नाही. ओके. सगळी माहिती एकदा वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथं आय एम ॲग्रीवर क्लिक करायचं आहे, कन्फर्म करायचं आहे आणि आपल्याला इथं कंप्लीट रजिस्ट्रेशन आपल्याला क्लिक करून घ्यायचं एकदा वाचून. ओके. तर मित्रांनो, प्रिव्ह्यू फॉर्म केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स करायचे. अपलोडवर आपल्याला जायचं आहे, तर लेफ्ट थंब अपलोड करायचं आहे, 100 डिक्लेरेशन अपलोड करायचे आणि सिक्युरिटी कोड टाकून आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे, जे की 100 डिक्लेरेशन अँड लेफ्ट थंबबद्दल तर माहिती दिलेली आहे, जी वाचून घ्यायची आपल्याला एकदा. एकदा आपण गाईडलाईन वाचून घेऊ. आता इथं दिलेलं आहे 100 डिक्लेरेशन इंग्लिशमध्ये पाहिजे आपल्याला, 800 बाय 400 पिक्सेलमध्ये पाहिजे, 200 DPI, 50 ते 100 KB पर्यंत आपल्याला पाहिजे 100 डिक्लेरेशन. ओके. आणि आपल्याला लेफ्ट थंब जो असणार आहे याच्यामध्ये 140 बाय 160 मेगापिक्सेल पाहिजे आहे, 10 ते 20 KB मध्ये. ओके. एवढं आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे. त्याला तर मग अपलोड करून घेऊया आपण साईडवर एकदा व्हिजिट करूया. ओके. तर इथं आपण अपलोड करून घ्यायचं आहे. तेवढं डॉक्युमेंट सेव्ह अँड नेक्स्टवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपण डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर डायरेक्टली आपल्याला ॲप्लिकेशन प्रिंट आउट येते, जी की पेमेंट फीस भरायची असते, जी की याच्यामध्ये आलेली नाहीये. कारण की मी ST कॅटेगरीमधून फॉर्म भरलेले, त्यांना कोणत्याही प्रकारची फी नसल्यामुळे डायरेक्ट ॲप्लिकेशन प्रिंट आउट आलेली आहे. ओके. जर तुमच्या याच्यानंतर डायरेक्ट अपलोड डॉक्युमेंट केल्यानंतर तुम्हाला फी भरायची आहे. फी भरल्यानंतर आपल्याला इथं डॉक्युमेंट्स वगैरे आपल्याला एकदा फी पे केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे. प्रिंट आउट ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे. सेव्ह ॲज ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला इथं नाव टाकून घ्यायचं आहे. ओके. आणि सेव्ह करून टाकायचं आहे. ओके. डाउनलोड करून झाल्यानंतर डॉक्युमेंट्स वगैरे आपल्याला प्रिंट डॉक्युमेंट डाउनलोड करायचं असेल तर आपण डॉक्युमेंट पण डाउनलोड करू शकता. ओके. जे आपल्याला ऑप्शन दिलेले आहे याच्यामध्ये. ओके. संपूर्ण माहिती आपण भरलेलं आहे. प्रिंट आउट ॲप्लिकेशन पण तुम्हाला डाउनलोड करून दाखवलेलं आहे. इथून पण डाउनलोड करू शकता आणि इथं पण डाउनलोड करू शकता. ओके. तर आपल्याला इथं संपूर्ण माहिती आवडली असेल तर इथं लॉग आउट करून घ्यायचं फॉर्म भरून. लॉग आउट झाल्यानंतर पहिले तुम्हाला इथं ID नंबर आणि इथं पासवर्ड टाकून पण तुम्ही नंतरून पण इथं डाउनलोड करू शकता प्रिंट आउट वगैरे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. तर व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. याची PDF फॉर्मॅटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तिथून जाऊन आपण चेकआउट करू शकतो, वाचू शकतो. ओके. अप्लाय करण्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल तुम्हाला Telegram चॅनल, WhatsAppवर मिळून जाईल. तिथून जाऊन डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचे, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं. असाच तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. असाच नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटी सोबत आणि फॉर्म फिलचे व्हिडिओ बघण्याबरोबर आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.